भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणी प्रश्नावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. बावनकुळे यांना छत्रपती संभाजीनगरबाबत काहीच माहिती नसल्याचं म्हणत मुंडेसाहेब असते तर त्यांना विचारलं असतं तर बरं झालं असतं, असा टोला खैरे यांनी लगावला. बावनकुळेंना काहीच माहीत नाही आहे. मी त्यांना हे स्पष्ट सांगतो, बावनकुळेजी तुम्हाला माहिती काहीच नाही आहे. संभाजीनगरची माहिती काही नाही आहे. तुम्ही मुंडे साहेब असेल त्यांना विचारलं असतं बरं झालं असतं. छत्रपती संभाजीनगरसाठी समांतर पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. या योजनेला केंद्र सरकारची मान्यता होती, असं खैरे यांनी स्पष्ट केलं. समांतर जलवाहिनी त्या ठिकाणी मी केंद्र सरकारकडनं आणली. केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्यता दिली आहे. ही योजना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये सुरू झाली होती. विशेष म्हणजे या योजनेवर पालिकेचा एकही पैसा खर्च होणार नव्हता, असं खैरे म्हणाले. आणि तुम्हाला तुमच्या माहितीतून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये ती योजना केली आणि त्याला इन्व्हेस्टर येतात. पालिकेचा एक पैसा लागत नाही आणि अशी ती योजना फक्त 792 कोटी. मात्र भाजप सत्तेत आल्यानंतर हीच योजना 28 कोटी रुपयांची झाल्याचा आरोप खैरे यांनी केला. 2,000 कोटी रुपये जास्त कशासाठी लागले याचं उत्तर सरकारने द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. आता बावनकुळेच्या राज्यामध्ये ती 2800 कोटी झाली. आता हे 2000 कोटी कशाला जास्त लागले? ज्यावेळेस केंद्र सरकार राज्य शासन ह्या दोन्ही मिळून त्या ठिकाणी योजना तयार केली. अमेरिकेत छत्रपती संभाजीनगरच्या महापौरांचा वर्ल्ड बँकेने सत्कार केला होता. वर्ल्ड बँकेने या योजनेसाठी निधी देण्याची तयारी दर्शवली होती, असं खैरे म्हणाले. 167 बैठका झाल्या दोन्ही सरकारच्या आणि त्यावेळेस ही योजना पास केली आणि त्यांना ही योजना राबवायची होती. त्यावेळेस काँग्रेस गव्हर्नमेंट होते. काँग्रेस गव्हर्नमेंटला ती ही योजना राबवायची होती सगळीकडे. कमलनाथ यांनी माझ्याच प्रश्नाला उत्तर दिलं होतं की खैरेंची जशी आम्ही योजना तयार केलेली आहे, जशी जर बाकीच्या खासदारांना पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्टर आहे, तुम्ही त्या ठिकाणी पब्लिक पीपीपीची प्रोजेक्टमध्ये पीपीच्या याच्यामध्ये होऊ शकता. तरीही भाजपने MIMला सोबत घेऊन ही योजना होऊ दिली नाही, असा आरोप खैरे यांनी केला. भाजप MIM बी टीमची सुरुवात याच योजनेपासून झाली, असा दावाही त्यांनी केला. हैदराबादहून आणलेली कंपनी आजही शहराला पूर्ण पाणी पुरवठा करत नाही. बावनकुळेंनी आधी या विषयाचा अभ्यास करावा आणि मग बोलावं, असा टोला खैरे यांनी लगावला. की पीपीपीचं एक असं होतं की तिसऱ्या मधल्यापर्यंत दुसऱ्या मधल्यापर्यंत पाणी 24 घंटे जाणार होतं. 24 आवर्सची होती. एक आधुनिक पद्धतीने त्यांनी सगळं केलं होतं आणि त्याचं कुठेही काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून कंट्रोल रूम त्यांची ते होणार होते आणि मीटरप्रमाणे जितकं तुम्ही पाणी वापराल तितकं पैसे लागत होते. जसं आपण लाईट वापरत असेल ही योजना तशी केली. प्लॅनिंग कमिशन, त्यावेळेसच्या प्लॅनिंग कमिशनने आपल्या भापकर साहेबांना आणि पांढरेंना बोलून त्यांचं स्वागत केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या बावनकुळेंनाही खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे यांना काहीच माहिती नसून ते फक्त MSEBीचे कॉन्ट्रॅक्टर होते, असा आरोप त्यांनी केला. उद्धव साहेबांनी आता सुरुवात केली, पण यांनी हे पाहिलं की आता टाटाने काम घेतलं आहे आणि आता सुरुवात होईल, मग नाव खराब होईल आपलं आणि शिवसेनेचं नाव त्यांना श्रेय मिळेल, उद्धव साहेबांना श्रेय मिळेल, चंद्रकांत खैरे श्रेय मिळेल म्हणून ती योजना होती नाही. भारतीय जनता पार्टी नाही. उद्धव ठाकरे किती वर्षांपासून राजकारणात आहे याची माहिती बावनकुळेंना नाही, असं खैरे म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे उद्धव ठाकरेंचा सल्ला घेत असत, असंही त्यांनी सांगितलं. मंत्री झाले म्हणून बावनकुळे मोठे होत नाहीत, असा टोला खैरे यांनी लगावला. त्यांच्या घोटाळ्यांची माहिती आमच्याकडे आहे, असा इशाराही त्यांनी दिला. उद्धव ठाकरे अभ्यासपूर्ण बोलतात, तेवढं बोलणं बावनकुळेंना शक्य नाही, असा आरोप खैरे यांनी केला. संघाकडून स्क्रिप्ट येते आणि ते वाचवून दाखवतात, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या अभ्यासामुळेच ते मुख्यमंत्री झाले, असं खैरे म्हणाले. कोरोना काळात लाखो लोकांचे प्राण त्यांनी वाचवले, असंही त्यांनी नमूद केलं. रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करताना खैरे म्हणाले की विलासराव देशमुख हे मराठवाड्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. लातूर आज चकाचक दिसतं ते फक्त विलासराव देशमुख यांच्यामुळेच आहे. कोकणातून आलेल्यांना लातूरबद्दल काय माहिती, असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला. पक्षाचा अध्यक्ष आहे म्हणून कुठेही काहीही बोलायचं का, असेही ते म्हणाले. संजय शिरसाट यांच्या विधानावर टीका करताना तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना आदेश दिले असतील, मात्र स्वतःच्या मुलांसाठी काय केलं, असा सवाल खैरे यांनी केला. बावनकुळेला काय माहीत नाही. बावनकुळे त्यावेळेस इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते MSEBीचे. MSEBीचे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यावेळेस. हे त्यांना माहीत नाही आहे. पण उद्धव साहेब हे राजकारणात कधीपासून आहे. जवळपास म्हणजे उद्धव साहेबांना नेहमी त्या ठिकाणी अटलजी, अडवाणीजी बोलायचे, फोन करायचे.
बाळासाहेब असताना, नंतर मग प्रमोद महाजनजी, त्याच्यानंतर मग आपले मुंडे साहेब, हे असे बसून चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी सरकार आणलं होतं. हे त्यावेळेस कुठे कॉन्ट्रॅक्टर होते MSCBचे. आता मंत्री झाले म्हणून काय झालं, यांचे किती घोळे आम्हाला माहिती आहे सगळं. कोणाशी हात मिळवणी सुरू आहे हे लोकांना स्पष्टपणे दिसत आहे, असं खैरे म्हणाले. शिवसैनिकांनी तुम्हाला मोठं केलं असून त्याची रॉयल्टी द्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बंदूक दाखवण्याच्या प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप खरे असल्याचं खैरे म्हणाले. त्या अभ्यासपूर्वक आणि गांभीर्याने आरोप करतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.